आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षांमध्ये असलेले मतभेद अनेक वेळा चव्हाट्यावर आलेत, ज्यामध्ये महामंडळ वाटप आणि जिल्हा निधी वाटप तसेच स्थानिक पातळीवर राजकारण असे अनेक मुद्दे आहेत। मात्र हे मुद्दे मोठे होऊ नयेत आणि तिन्ही पक्षातील समन्वयाची दरी वाढू नये यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी समन्वय समितीच्या बैठकीत अनेक सूचना केल्यात। पाहूयात। महायुतीमधील मतभेद दूर करा, निधी वाटपात असलेल्या तक्रारी दूर करणार, समन्वय समितीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच समन्वय समितीची बैठक बोलावली आणि त्या बैठकीतून महायुती सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये जे काही मतभेद राहणार आहेत ते राहणार नाहीत यासाठी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष, शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन राज्याचा गाडा हाकायला सुरुवात केली। मात्र असं असलं तरीही तिन्ही पक्षांमध्ये अनेक वेळा मतभेद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहेत। नुकताच रायगड आणि नाशिक यासाठी पालकमंत्री जाहीर झाले असले तरी पालकमंत्री पदाचा तिढा सरकार स्थापन झाल्यापासून सुरू होता। तसेच भाजप वगळता इतर पक्षातील आमदारांना निधी मिळत नाही किंवा त्यांची कामं होत नाही असा आरोप देखील सातत्यानं होताना पाहायला मिळालाय। त्यातच महामंडळ वाटपाचा प्रश्न देखील अद्याप सुटलेला नाही। महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी नेमकं कोणतं महामंडळ कोणाला मिळणार याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही। अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक बोलावली। या सर्व चर्चेमध्ये महायुतीमध्ये अत्यंत समन्वयाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजींनी या राज्यातल्या तीनही पक्ष, महायुतीमधले 12 पक्ष आणि आमचे सरकार यामधला समन्वय अधिक मजबूत व्हावा, सर्वच प्रकारचे सरकारच्या योजना या सर्व पक्षाच्या, आमच्या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी समाजापर्यंत पोहोचवाव्या। जो महायुतीचा फॉर्म्युला आहे ते प्रत्येकाने पाळायचा। या बैठकीत महामंडळाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता। मोठी महामंडळ आपल्याला मिळावी यासाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत। तसेच स्थानिक पातळीवर महामंडळ वाटपामुळे कार्यकर्त्यांमध्ये उभारी येत असते, त्यामुळे अजूनही महामंडळ वाटप न झाल्यामुळे स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता आणि नेता हा संभ्रम अवस्थेत आहे। महामंडळ वाटप झाल्यास पक्षाला स्थानिक पातळीवर बळ मिळेल, त्यामुळेच महामंडळ वाटप लवकरात लवकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री यांनी आता याकडे लक्ष घालायला सुरुवात केली आहे। काल मुख्यमंत्र्यांनी काही महामंडळाचं वाटप आणि काही गोष्टी ज्या आहेत, जिल्हास्तरीय आमचे एसईओ आहेत, जिल्हास्तरीय काही समित्या आहेत, त्या समित्यांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आम्हाला नेमायचे आहेत। ती कार्यकर्त्यांची भूमिका कार्यकर्त्यांनी बजावलेली आहे। नेते म्हणून किंवा महायुती सरकारमधले आम्ही सगळेजण प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची आमची भूमिका आणि त्यासाठी ती समन्वय समितीची बैठक होती आणि लवकरात लवकर पुढल्या महिन्यातच माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समन्वय समितीची बैठक घेतल्यामुळे आता महायुतीत वाद किंवा नाराजी नाट्य राहणार नाही अशी तिन्ही पक्षांना आशा आहे। मात्र स्थानिक पातळीवर अजूनही अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षातले कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा जिल्हा निधी वाटपाबाबतचा असतो। पण आता मुख्यमंत्र्यांनी थेट सूचना केल्यामुळे निधी वाटपाचा तिढा सुटेल अशी आशा तिन्ही पक्षातील सर्वांनाच आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।